कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती हे मराठवाड्यात पोहोचलेत। पूरग्रस्त धाराशिव इथं संभाजीराजे छत्रपती यांचा हा पाहणी दौरा आहे। त्यामुळे संभाजीराजे छत्रपती हे आता इथं पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। संभाजीराजे छत्रपती यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उदय साबळे यांनी। युवराज छत्रपती संभाजीराजे हे भूम आणि परंडा तालुक्यातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करतात। खरं तर ते आता भूम तालुक्यातील सावरगाव दरेवाडी येथील पुलावरती आहेत। खरं तर 8 दिवस झाले या पुलावरून पाणी वाहतंय, अत्यंत आताही पाणी वाहतंय। मला सांगा राजे, पाणी वाहतंय या पुलावरून गेली 8 दिवसांपासून पाणी येतंय, तुम्ही स्वतः पाण्यात उतरून पाहणी करताय, शेतीचं नुकसान मोठं झाले, काय सांगा? नाही, मराठवाड्यात महाभयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे। ज्या मराठवाड्याने केव्हा पाऊसच पाहिला नाही आणि अशा ठिकाणी अतिवृष्टी होती आहे, एक अत्यंत वेदनाजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे। मी स्वतः सगळे गावं पाहून आलेले, जमिनी वाहून गेलेले आहेत, बांध तर राहिले नाहीत पण जमिनीसुद्धा माती सकट सगळं वाहून गेलेले आहे। कोल्हापूर टाईप बंधारे म्हणजे काय की तुम्हाला पावसाळ्याच्या अगोदर पाटबंधारे खात्याने ते गेट उघडायला पाहिजे। आता गेटच का उघडत नाहीत? कारण का ते गजलेत आणि त्याला त्याला लक्षच देत नाही, आणि म्हणून तलाव फुटलेत, अनेक कोल्हापूर टाईप बंधारे फुटलेत आणि त्यातनं सगळं वाहून गेले। अनेक कॅनल्स असे अर्धवट राहिलेले आहेत। हे सगळं जर ह्यातनं मार्ग काढायचं असेल, नुसतं आता मदत केली आणि मदत सुपूर्द केली म्हणजे विशेष थांबत नाही। अजूनही अनेक गावांचा संपर्क तुटलाय, लाईट कनेक्शन व्यवस्थितपणे सुरू झालेले नाही आहेत। त्याच्यामुळे निश्चितपणे याच्याकडे प्रशासनानं योग्य ती खबरदारी तर घेतच आहे, मात्र निश्चितपणे अजूनही पूर ओसरलेला नाही हे आपल्याला बघायला मिळते। उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, भूम, धाराशिव। तर कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती हे मराठवाड्यात पोहोचले। त्यांच्याकडून मराठवाड्यातील या सगळ्या नुकसानीची पाहणी केली जाते। तर संभाजीराजेंनी यावेळी या सगळ्या शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे अशी मागणी केली।